नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल. याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट परीक्षा 2000 ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 35. एका इस्पितळात त्वचा विकाराच्या 260 रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी 150 रुग्ण ए ह्या रसायनाच्या संपर्कात आले होते, 76 रुग्ण बी ह्या रसायनाच्या संपर्कात आले होते आणि 38 रुग्ण ए आणि बी या दोन्ही रसायनाच्या संपर्कात आले होते. तर किती रुग्ण ए ह्या रसायनाच्या संपर्कात न येता फक्त बी ह्या रसायनाच्या संपर्कात आले होते? पर्याय आहे 34, 38, 74, 184. तर याचा चूक प्रश्न होणार आहे पर्याय क्रमांक बी 38. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36. पुढे 4 शहरांची नावे दिली आहेत. मुळाक्षरांचा योग्य क्रम लावा व शहरामध्ये विसंगत गट ओळखा. पर्याय आहे HDOP, JUR, RUNKPR, HELID, EHLORA. तर याचा चूक असणारे पर्याय क्रमांक डी EHLORA. सूचना. प्रश्न क्रमांक 38 ते 59. एका खाजगी संस्थेत जानेवारी 2095 मध्ये मुंबईच्या निवडणुकीपूर्वी मतदारांची पसंती जाणून घेण्यासाठी संरक्षण केले. या दृश्य पद्धतीने निवडलेल्या 500 मतदारांपैकी 1000 मतदारांनी अद्याप निर्णय घेण्याचे सांगितले. राहिलेल्या मतदारांची पसंती खालील तक्त्यामध्ये दर्शविली आहे. एका बाजूला पुरुष आणि स्त्रिया आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आहे 600, 1651. शिवसेना भाजपा युती 1800, स्त्रिया 400 ते एकूण 2200. इतर पक्ष व पक्ष पुरुष 100, स्त्रिया 100, एकूण 200. तर एकूण आहे पुरुष 250, 2500, स्त्रिया 1500, एकूण आहेत 4000. प्रश्न आहे मुंबईतील महिला मतदारांची पसंती मोठ्या बहुसंख्येने काँग्रेसच्या आईच्या विरोधात आहे. पर्याय आहे निश्चितपणे खरे, कदाचित खोटे, कदाचित खरे, कदाचित खोटे, निश्चितपणे खोटे. तर याचं चूक असणार आहे पर्याय क्रमांक सी कदाचित खोटे. प्रश्न क्रमांक 38. मुंबईतील बहुसंख्य पुरुष मतदारांनी पसंती शिवसेना भाजप युतीत बाजूनी आहे. पर्याय आहे निश्चितपणे खरे, कदाचित खोटे, निश्चितपणे खोटे. तर याचा चूक असणार आहे पर्याय क्रमांक सी कदाचित खोटे. पर्याय क्रमांक 38. युतीमध्ये जर निवडणूक पूर्व फूट पडली तर काँग्रेस आयला बहुमत मिळू शकते. पर्याय आहे निश्चितपणे खरे, कदाचित खोटे, निश्चितपणे खोटे. तर याचा चूक असणार आहे पर्याय क्रमांक बी कदाचित खरे. त्यानंतर प्रश्न क्रमांक सूचना. प्रश्न क्रमांक 40 ते 42 साठी खालील वाक्यामध्ये अक्षय व अभय या 2 उमेदवारांनी प्रत्येकी 4 विषयांमध्ये गुण दिले आहेत. दिलेल्या त्या गुणांचा अभ्यास करून पुढील 3 प्रश्नांची उत्तरे लिहा. विषय आहे अक्षय. महत्तम गुण आहे 75, 100, 80, 70. मिळालेले गुण आहे 45, 65, 50, 35. अभयला आहे 80, 75, 100, 70. मिळालेले गुण आहे 56, 44, 40, 42. यावर आधारित प्रश्न आहे. अक्षय आणि अभय यांच्या गुणांचा एकत्रितपणे विचार केला असा सर्वोत्तम गुण कोणी आणि कोणत्या विषयात मिळविले आहे? पर्याय अक्षयने विषय 2 मध्ये, अभयने विषय 4 मध्ये, 5 मध्ये, अक्षयने विषय 6 मध्ये, अभयने विषय अक्षयने विषय 3 मध्ये, अभयने विषय 6 मध्ये. तर याचा चूक असणारे पर्याय क्रमांक ए अक्षयने विषय 2 मध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41. अक्षयच्या गुणांची विषयानुसार उतरत्या क्रमाने लावलेल्या क्रमवारी कशी असेल? पर्याय आहे 2, 1, 3, 4, 1, 2, 3, 4, 2, 3, 1, 4, 4, 1, 2, 3. तर याचा चूक असणारा पर्याय क्रमांक सी 2, 3, 1, 4. प्रश्न क्रमांक 42. अक्षय आणि अभय यांची सर्व विषयांमधील कामगिरी विचारात घेतल्यास पर्याय आहे अक्षयने अभयपेक्षा सरस कामगिरी केली आहे, अभयने अक्षयपेक्षा सरस कामगिरी केली आहे.
दोघांची कामगिरी सारखीच आहे, कोणती कामगिरी सरस आहे ठरविणे अवघड आहे. तर चुकत असणारा पर्याय क्रमांक ए, अक्षयने अभयपेक्षा सरस कामगिरी केली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43, .dat म्हणजेच वर्ड फाईल, डिलीटेड फाईल, डेटा फाईल, ड्रायव्हर फाईल. तर याचा चुकत असणारा पर्याय क्रमांक सी, डेटा फाईल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 44, DTH ही संज्ञा या संदर्भात वापरली जाते. पर्याय आहे माहितीच्या विश्लेषणासाठी संगणकाचा वापर, इलेक्ट्रॉनिक अध्ययन साधन, चिकित्सकेसाठी थेट प्रक्षेपण, दूरचित्रवाणी प्रक्षेपणासाठी उपग्रहाचा वापर. तर याचा चुकत असणारा पर्याय क्रमांक डी, दूरचित्रवाणी प्रक्षेपणासाठी उपग्रहाचा वापर. या पुढील प्रश्न आपण पुढील भागात घेऊ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.